चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत एक महाराष्ट्रीयन रेसिपी सुशिला. तुम्ही ऐकलेलं असेल किंवा केलेला असेल, नसला केला तरी एक वेळेस नक्की करून बघा. त्यासाठी तेल टाका, त्याच्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी द्या आणि कांदा टाका फ्राय करण्यासाठी आणि व्यवस्थित असा फ्राय करून घ्या. लातूर भागामध्ये केली जाते जास्त ही रेसिपी, त्याला सुशिला म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते पण मला कमेंट करून सांगा. हळद, मीठ आणि चटणी यामध्येच आपण मिक्स करून घेणार आहोत आणि शेंगदाणे तेलावरच फ्राय करून घ्यायचे कांद्यासोबत आपल्याला. आणि व्यवस्थित असे फ्राय करा आणि नंतर हे आपण जे मिक्स केलेले आहेत चुरमुरे व्यवस्थित असे टाकून घ्या. पोहे आणि उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर कधीतरी बनवण्यासाठी नाश्त्यासाठी खूप चांगली रेसिपी आहे ही. आणि तुमच्याकडे काय म्हणतात याला मला कमेंट करून नक्की सांगा. मी पण ही पाहिलेली नव्हती रेसिपी. मी लातूर भागात माझी बहीण आहे, तिथून ही रेसिपी आलेली आहे. तिनं मला सांगितलं आमच्या इकडे हे बनवतात म्हणून मी हे बनवून बघितली. मग सगळ्यांना आवडली. मग आम्ही सगळे हे बनवतो. पोह्याचा वगैरे कंटाळा आला की खाण्यासाठी खूप मस्त आहे. आणि ही बघा झाली तयार. मग कोथिंबीर वगैरे आपण चिरून घ्यायची बारीक आणि व्यवस्थित टाकून घ्यायची. कोथिंबीर जरा जास्त टाकायची, मस्त लागतो खाण्यासाठी. आणि हे असं वरून टाकून बघा हा आपला झाला तयार सुशिला खायला. आणि लहान मुलांना पण आवडतो खूप, डब्यासाठी वगैरे पण खूप छान आहे. नाश्त्यासाठी पण ही छान रेसिपी आहे, तुम्ही कधीही बनवू शकता नाश्त्याला. आणि माझा व्हिडिओ नक्की